तन में वेस्ट मत करो, अपनी घोट तो नशा चढ़े। प्रश्न, ज्ञान एक सेकंड का होते हुए भी बाप को इतना डिटेल से समझाने व इतना समय देने की आवश्यकता क्यों है? उत्तर, क्योंकि ज्ञान देने के बाद बच्चों में सुधार हुआ है या नहीं यह भी बाप देखते हैं और फिर सुधारने के लिए ज्ञान देते ही रहते हैं। सारी बीज और झाड़ का ज्ञान देते हैं, जिस कारण उन्हें ज्ञान सागर कहा जाता। अगर एक सेकंड का मंत्र देकर चले जाए तो ज्ञान सागर का टाइटल भी न मिले। ओम शांति। रूहानी बाप बैठ रूहानी बच्चों को समझाते हैं। भक्ति मार्ग में परमपिता परमात्मा शिव को यहां ही पूजते हैं। भल बुद्धि में है कि यह होकर गए हैं। जहां पर लिंग देखते हैं तो उनकी पूजा करते हैं। यह तो समझते हैं कि शिव परमधाम में रहने वाला है, होकर गए हैं, इसलिए उनका यादगार बनाकर पूजते हैं। जिस समय याद किया जाता है तो बुद्धि में जरूर आता है कि निराकार है जो परमधाम में रहने वाला है, उनको शिव कहकर पूजते हैं। मंदिर में जाकर माथा टेकते हैं, उन पर दूध, फल, जल आदि चढ़ाते हैं, परंतु वह तो जड़ है, जड़ की भक्ति ही करते हैं। अभी तुम जानते हो वह है चैतन्य, उनका निवास स्थान परम धाम है। वह लोग जब पूजा करते हैं तो बुद्धि में रहता है कि परम धाम निवासी है, होकर गए हैं, तब यह चित्र बनाए गए हैं जिसकी पूजा की जाती है। वह चित्र कोई शिव नहीं है, उनकी प्रतिमा है। वह चित्र कोई शिव नहीं है, उनकी प्रतिमा है। भक्ती मार्गामध्ये जी मूर्ती बनवली, शिवलिंग बनवलं शिवबाबांचं, तर ते होऊन गेले, त्यांनी काही कर्तव्य केलेले, त्याची यादगार म्हणून ते बनवलेले। ते राहणारे तर परमधामचे, दूर देशचे राहणारे, आणि त्यांनी जे कर्तव्य केलेलं आहे त्याची यादगार म्हणून मंदिर बनवलं गेलं, मूर्ती बनवली गेली, शिवलिंग स्थापित केले गेलं। पण बाबा म्हणताय वह चित्र कोई शिव नहीं है, उनकी प्रतिमा है। आपल्या बुद्धीमध्ये की त्या शिवलिंगामध्ये शिव नाही आहे, क्लिअर आहे आपल्याला, आणि भक्तीमध्ये त्याला शिव म्हणून पूजलं जातं, दर्शन केलं जातं। आपल्या बुद्धीमध्ये क्लिअर आहे बाबा कोण आहे, शिव कोण आहे नेमका, आणि त्या शिवाचे आपण बच्चे डायरेक्ट। तो चैतन्यमध्ये जड मूर्ती, निर्जीव मूर्ती नाहीये तो परमात्मा म्हणजे। परमात्मा म्हणजे सर्वोच्च शक्ती आहे, आपला पिता आहे, परमधाम मध्ये राहणार आहे। तर आपण ज्या वेळेला आता शिवलिंग बघतो त्यावेळेला बुद्धीमध्ये येतं हमारे बाबा का यादगार आहे, त्याची आठवण म्हणून ते शिवलिंग बनवलेलं आहे, पण शिवलिंग म्हणजे बाबा नाहीये। आपली बुद्धी त्या पांच तत्वांच्या पलीकडे गेलेली आता। अभी हम बाबा को पहचानने लगे हैं। बाबा मतलब सभी धर्म के सभी आत्माओं का पिता, परम पिता परमात्मा, वो परम धाम का रहने वाला है। यहां वो किसी भी तीर्थ स्थान पर किसी भी मूर्ति में नहीं है, वो परम धाम का रहने वाला है। ज्ञान का सागर है, सुख का सागर है, प्रेम का सागर है, आनंद का सागर है, और वो संगम युग पर आकर अपना पार्ट बजाता है ब्रह्मा के शरीर के माध्यम से। कोई किसी भी मूर्ति में वो बैठा नहीं है। वैसे ही देवताओं को भी पूजते हैं। जड़ चित्र है,
चैतन्य नाही है. तसंच देवी देवतांच्या मूर्तींची पूजा केली जाते. तिथे निर्जीव चित्र आहे, चैतन्य थोडे ते चालते फिरते थोडेच आहे. परंतु वह चैतन्य जो थे वह कहां गए यह नहीं समजते. म्हणजे बाबा आपल्याला श्रद्धा ठेवायला शिकवतोय, पण अंध नाही, आंधळेपणाने श्रद्धा नाही ठेवायची, हे बाबा आपल्याला शिकवतो. असं नाही जे नास्तिक आहे ते म्हणतात हे काही नाही, भगवान ईश्वर काही नाही, काहीच नाही ते म्हणतात. आपल्याला बाबा शिकवतो की ह्या ज्या मूर्त्या बनवलेल्या आहे, हे जे देवी देवता बनवलेले आहे, हे जे मंदिरं बनवलेले कशाची तरी आठवण म्हणून बनवलेले की हे सगळे होऊन गेलेले आणि त्यांनी खूप सुंदर कर्तव्य असं पार पाडलेले, पण त्या मूर्तीमध्ये तर नाहीये. शिवबाबा, शिव पण मूर्ती शिवलिंगामध्ये नाहीये आणि बाकीचे देवी देवता पण त्या मूर्तीमध्ये नाहीये. मूर्ती निर्जीव आहे, मातीची, दगडाची, लोखंडाची, सोन्याची, तांब्याची मूर्ती बनवलेली आहे. ती मूर्ति म्हणजे परमेश्वर थोड़ी है, मूर्ति म्हणजे देवता थोड़ी है. तो देवताओं की मूर्तियां बनाई है. लेकिन वो जब चैतन्य में थे त्यांची आठवण म्हणून बनवलेल्या मूर्त्या आहे. पण जेव्हा ते होते या दुनियेमध्ये, जेव्हा त्यांचं जीवन होतं इथं, तर ते मग तिथून कुठे गेले? ते जीवन संपवून कुठे गेले? ते मंदिरामध्ये एखाद्या मूर्तीमध्ये जाऊन बसले. एका 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 देवतेच्या हजारो मूर्त्यामध्ये कुठे गेले? नेमके कोणत्या मूर्तीमध्ये गेले? तो वो यहां पर तो है नहीं, कहां चले गए यह नहीं समझते. जरूर पुनर्जन्म ले नीचे आए होंगे, ऊपर तो कोई जा नहीं सकता. जो कोणी मनुष्य आहे, ज्याचं हे मनुष्य जीवन आहे, मनुष्य शरीर भेटलेलं आहे त्याला, त्याचं इथं पुन्हा जन्म होतो. पुन्हा मृत्यू पुन्हा जन्म, असं हे 84चं चक्र आहे. जे द्वापर युगानंतर आले त्यांचे 63 जन्म आहे, म्हणजे जे द्वापरच्या सुरुवातीला आले. जे सतयुगाच्या सुरुवातीला आले त्यांचे 84 जन्म आहे. पण जन्म आणि पुनर्जन्माच्या चक्रामध्ये प्रत्येक मनुष्याला यावं लागतं. जेव्हा बाबा येतो, जसं आता आलेला आहे, तेव्हा तयारी करून सगळ्यांना घरी घेऊन जातो. परत सगळे घरी परत जातात. पण तोपर्यंत बाबा जोपर्यंत नाहीये तोपर्यंत कोणताही देवता, प्रत्येकाचा इथं पुनर्जन्म झालेला आहे. पुन्हा नव्या जन्मामध्ये ते गेलेले. जसं आता बाबा सांगतात की जे आता समजा गौतम बुद्ध असो, येशू ख्रिस्त असो, महावीर असो, त्यांनी त्या धर्माची स्थापना केली, लोकांना शिकवलं, समजवलं, त्या धर्माचे अनुकरण करायला लागले. ते जे शिकवण त्यांनी दिली होती, मग त्या लोकांची पालना करण्यासाठी त्यांना इथं नाही राहावं लागणार का? ते निघून कसे जातील? इसलिए वो उसी धर्म में फिर से पुनर्जन्म लेते हैं. जे कोणी देवी देवता होऊन गेले त्यांचे सगळ्यांचे पुनर्जन्म आहे. जन्म आणि पुनर्जन्माच्या चक्रामध्ये फक्त शिव बाबा नाही, बाकी सगळे, श्रीकृष्ण सहित बाकी सगळे, त्यांचं पुन्हा जन्म झालेले, पुन्हा मृत्यू पुन्हा जन्म. आणि नंतर शेवटी बाबा येऊन सगळ्यांना अमर करतो. सतयुगामध्ये मग मृत्यू नावाची गोष्ट नाही, आपण सहज शरीर सोडणार आणि दुसरं घेणार. तो आत्मा वही है, आत्मा का नाम नहीं बदलता, बाकी शरीर का नाम बदलता है. वह आत्मा कोई न कोई शरीर में है. दुसऱ्या शरीरामध्ये ती आत्मा आहे, जी देवता म्हणून आपण ज्याची पूजा करतो, ती आत्मा पुनर्जन्म झाला, दुसऱ्या शरीरामध्ये गेली. आत्मा तर तीच आहे. नाव बदललं, दुसऱ्या जन्मामध्ये काय नाव माहिती नाही, नाव बदललं दुसऱ्या जन्मामध्ये. प्रत्येक जन्मामध्ये नावं वेगवेगळे, पण आत्मा तर तीच आहे, तिचाच प्रवास चाललेला आहे. एक शरीर सोडलं, मृत्यू झाला, दुसरं शरीर, पुन्हा तिसरं शरीर, पुन्हा चौथं शरीर, पण आत्मा तर तीच आहे. पुनर्जन्म तो लेना ही है. तुम पूजते हो उनको जो पहले पहले शरीर वाले थे. सतयुगी लक्ष्मी नारायण को पूजते हो. पहले पहले शरीर वाले, सगळ्यात पहिलं शरीर भेटलं इथं या दुनियेमध्ये राधा आणि कृष्ण.
जो लक्ष्मी नारायण बनते हैं, उनकी भी पूजा करते हैं हम. जे स्टार्टिंगला त्यांचं स्वरूप होतं त्याची पूजा चालते. इस समय तुम्हारा ख्याल चलता है, जो नॉलेज बाप देते हैं. तुम समझते हो जिस चित्र की पूजा करते हैं वह पहले नंबर वाला है. यह लक्ष्मी नारायण चैतन्य थे, यहां ही भारत में थे, अभी नहीं है. लक्ष्मी नारायण चैतन्य में थे, भारतामध्ये होते, हे तर कोणीच नाकारणार नाही. सगळ्यांना माहिती लक्ष्मी नारायण भारतामध्ये होते. आता तर नाहीये. शरीर तर होतं त्यांना, जन्म तर झाला असेल, मृत्यू शरीर तर सोडलं असेल. मनुष्य यह नहीं समझते कि वह पुनर्जन्म लेते लेते भिन्न नाम रूप लेते 84 जन्मों का पार्ट बजाते रहते हैं. प्रत्येकाचं पार्ट आहे, प्रत्येकाला पार्ट बजवायचा. लक्ष्मीनारायणचं 84 जन्माचं पूर्ण पार्ट आहे. असं नाही की इथं होते आणि इथून निघून गेले कुठेतरी. तो यह किसके ख्याल में भी नहीं आता. सतयुग में थे तो जरूर, परंतु अब नहीं है. यह भी किसको समझ नहीं आता. अभी तुम जानते हो, ड्रामा के प्लान अनुसार फिर चैतन्य में आएंगे जरूर. मनुष्यों की बुद्धि में यह ख्याल ही नहीं आता. बाकी इतना जरूर समझते हैं कि यह थे, अब इनके जड़ चित्र है, परंतु वह चैतन्य कहां चले गए यह किसकी बुद्धि में नहीं आता. मनुष्य तो 84 लाख पुनर्जन्म कह देते हैं. यह भी तुम बच्चों को मालूम पड़ा है कि 84 जन्म ही लेते हैं, न कि 84 लाख. अब रामचंद्र की पूजा करते हैं, उनको यह भी पता नहीं है कि राम कहां गए. तुम जानते हो कि श्री राम की आत्मा तो जरूर पुनर्जन्म लेती रहती होगी. यहां इम्तिहान में नापास होती है, परंतु कोई न कोई रूप में होगी तो जरूर न. यहां ही पुरुषार्थ करते रहते हैं. इतना नाम बाला है राम का, तो जरूर आएंगे. उनको नॉलेज लेनी पड़ेगी. अभी कुछ मालूम नहीं पड़ता है तो उस बात को छोड़ देना पड़ता है. इन बातों में जाने से भी टाइम वेस्ट होता है. इससे तो क्यों न अपना टाइम सफल करें, अपनी उन्नति के लिए बैटरी चार्ज करें. दूसरी बातों का चिंतन तो पर चिंतन हो गया. अभी तो अपना चिंतन करना है. हम बाप को याद करें, वह भी जरूर पढ़ते होंगे, अपनी बैटरी चार्ज करते होंगे, परंतु तुमको अपनी करनी है. कहा जाता है अपनी घोट तो नशा चढ़े. तो बाबा म्हणतात श्री राम की जो आत्मा है वो यहां ही आकर पुरुषार्थ करती है. इथं येऊनच त्यांनी पुरुषार्थ केलेला आहे. बाबांचं बनवूनच पुरुषार्थ केलेला आहे. फक्त काय झालं की त्यांचं शेवटपर्यंत रावणाशी युद्ध सुरू राहिलं. रावण कोणता, त्यांच्यातलीच कमी कमजोरी. पुरुषार्थ खूप चांगला, ज्ञान योग धारणा सेवा चारही विषयामध्ये पुढे, पण जी काही कमी कमजोरी होती तिला काढू नाही शकले. आणि मग शेवटी जेव्हा परीक्षा झाली 1 सेकंदाची, त्यामध्ये स्थिती बाबांच्या आठवणीची क्लिअर नव्हती आणि म्हणून फेल झाले. खूप चांगला पुरुषार्थ असून सुद्धा म्हणून त्यांना यावं लागलं त्रेतायुगाच्या स्टार्टिंगला. सतयुगामध्ये ती आत्मा नाही येऊ शकली. त्रेतायुगाच्या स्टार्टिंगला आले तर त्रेतायुगामध्ये त्यांची स्थिती सगळ्यात चांगली. नंतर श्रीकृष्ण पण पुनर्जन्मामध्ये होते. त्यावेळेला 9वा जन्म होता श्रीकृष्णाचा, ज्यावेळेला श्रीरामाचा जन्म झाला. तर तोपर्यंत मग त्यावेळेला जी स्थिती श्रीरामाची होती त्याच्यापेक्षा थोडी खालच्या लेवलची स्थिती श्रीकृष्णाची झालेली होती. आणि म्हणून श्रीराम राजा बनले मग त्रेतायुगामध्ये. तर बाबा म्हणता है कि वो यहां पर ही पुरुषार्थ कर रहे हैं, लेकिन वो कौन सी आत्मा है ये मालूम नहीं पड़ता, इसलिए छोड़ देना पड़ता है. कशाला सांगतील बाबा ये राम आहे. बाबांनी कशासाठी फक्त ब्रह्मबाबाने मम्माचं उदाहरण आपल्याला दिलं की लक्ष्मी नारायण बनणार आहे, कारण मग त्यांना बघून आपण पुरुषार्थ करू शकतो. मग सगळ्यांचेच जर पाठ सांगितले बाबांनी तर सगळं गोंधळून जाईल. मग एक आपल्या बुद्धीमध्ये उद्देश स्पष्ट राहावा म्हणून त्यांचे पाठ सांगितलेले दोघांचे की हेच लक्ष्मी नारायण बनणार आहे, पण बाकी कोणाचाही पाठ बाबांनी सांगितलेला नाहीये. तर बाबा म्हणतात तुम वो कहां पर है, कैसा पुरुषार्थ कर रही है, कहां है, किस तरीके से अपने आप को आगे बढ़ा रहे हैं, उसमें तुम्हें जाने का नहीं है. वो भी पर चिंतन हो जाता है. जो असेल जसा असेल जसा पुरुषार्थ चालू असेल, आपल्याला माहित होऊन काय करायचंय, ही कोणती आत्मा आहे.
बाबा बोलता है कि अभी तो अपना चिंतन करना है। हम बाप को याद करें, वो भी जरूर पढ़ते होंगे, अपनी बैटरी चार्ज करते होंगे। श्री रामाची आत्मा पण अभ्यास करती है, ज्ञान घेती है, मुरलिया ऐकती है, अपनी बैटरी चार्ज कर रहे हैं वो भी। तुम्हें अपनी करनी है, तुमको अपनी बैटरी चार्ज करनी, आपली आत्मा रूपी बॅटरी आपल्याला चार्ज करायची, आपली चार्जिंग करून घ्यायची। अपनी घोट तो नशा चढे, अपनी घोट म्हणजे स्वतःला बिलकुल आत्मिक स्थितीमध्ये पक्क करून घ्यायचंय। तर कायम नशा राहील आपल्याला की मैं कौन हूं, मैं किसका हूं और मुझे क्या करना है। आत्मिक स्थिती आपल्याला पक्की करत चालायची आहे आणि बाबांशी कनेक्शन ठेवून आपली स्वतःची चार्जिंग करून घ्यायची। बाबांचे व्हायब्रेशन आपल्यामध्ये घ्यायचे, बाबांची शक्ती आपल्यामध्ये घ्यायची, बाबांचं प्रेम आपल्यामध्ये घ्यायचंय, बाबांची शांती आपल्यामध्ये घ्यायची। बाप ने कहा है जब तुम सतोप्रधान थे तो तुम्हारा बहुत ऊंच पद था, अब फिर पुरुषार्थ करो, मुझे याद करो तो विकर्म विनाश हो। मंजिल है ना, यह चिंतन करते करते सतोप्रधान बनेंगे। तुमको बाप को याद करना है जिससे पाप कटे, फिर नारायण बने। यह नर से नारायण बनने की हाईएस्ट युक्ति है, ये नर से नारायण बनने की हाईएस्ट युक्ति है कि मैं आत्मा हूं और मुझे बाबा को याद करना है। सगळ्यात मोठी आयडिया बाबांनी ही आपल्याला दिलेली, नरापासून नारायण बनण्यासाठी, आपलं भाग्य श्रेष्ठ बनवण्यासाठी। यह तो सारी डिनाइस्टी बनती, बाप हाईएस्ट पुरुषार्थ कराएंगे। यह है ही राजयोग की नॉलेज, सो भी पूरे विश्व का मालिक बनना है। जितना पुरुषार्थ करेंगे उतना जरूर फायदा है। एक तो अपने को आत्मा जरूर निश्चय करो। कोई कोई लिखते भी ऐसे है, फलानी आत्मा आपको याद करती है। आत्मा शरीर के द्वारा लिखती है, आत्मा का कनेक्शन है शिव बाबा के साथ। मैं आत्मा फलाने शरीर के नाम रूप वाली हूं, यह तो जरूर बताना पड़े, क्योंकि आत्मा के शरीर पर ही भिन्न भिन्न नाम पड़ते हैं। मैं आत्मा आपका बच्चा हूं, मुझ आत्मा के शरीर का नाम फलाना है। आत्मा का नाम तो कभी बदलता नहीं। मैं आत्मा फलाने शरीर वाली हूं, शरीर का नाम तो जरूर चाहिए, नहीं तो कारोबार चल न सके। यहां बाप कहते हैं मैं भी इस ब्रह्मा के तन में आता हूं टेम्पररी। इनकी आत्मा को भी समझाते हैं, मैं इस शरीर से तुमको पढ़ाने आया हूं। बाबा जैसे आपल्याला सांगतात कि मैं परमधाम से आया हूं, ब्रह्मा के शरीर में आया हूं और ब्रह्मा के द्वारा मैं तुमको समझाता हूं, पढ़ाता हूं। तर तसंच आपल्याला पण समजायचंय कि मैं आत्मा इस शरीर में हूं, मैं आत्मा हूं और मेरे शरीर का नाम ये है, फलाना फलाना नाम है। ये शरीर का नाम है, आत्मा का नाम तो बदलत, आत्मा तो आत्मा ही आहे। जे शरीर आपण घेतो ते जन्म जिथं घेतो आपण तिथं आपल्याला नाव दिलं जातं शरीराच्या हिशोबाने। आणि बाबा म्हणताय कारोबार करण्यासाठी, व्यवहारामध्ये येण्यासाठी, एकमेकांशी कॉन्टॅक्ट ठेवण्यासाठी नाव तर पाहिजे। आता नावच नसते, आपले नावच ठेवलेले नसते तर कॉन्टॅक्ट लिस्ट कशी झाली असती, फोन लावायचं कसं समजलं असतं। आत्मा 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 आत्मा, कोणाला नंबर, कोणता नंबर, कोणाचा नंबर, नाव तर पाहिजे। कारोबार करण्यासाठी, कॉन्टॅक्ट मध्ये राहण्यासाठी नाव पाहिजे, नाव आवश्यक है। पण बाबा म्हणते ये क्लियर होना चाहिए कि मैं आत्मा हूं और मेरे शरीर का नाम ये है, फलाना फलाना मेरे शरीर का नाम है। मैं आत्मा इस शरीर के द्वारा कार्य करती हूं, मैं आत्मा इस शरीर में विराजमान हूं, मैं आत्मा परमधाम से इस शरीर में आई हूं, मैं आत्मा अलग, ये शरीर अलग, मैं आत्मा चैतन्य हूं, शरीर निर्जीव है, शरीर जड है। बिलकुल ही गोष्ट बाबा म्हणताय की तुम्ही क्लिअर करून घ्यायची आहे की आत्मा काय आहे, शरीर काय आहे। आणि हे पक्क करावं लागतं म्हणून बाबा रिपीट करत असतो, कारण आपल्याला देहभान 63 जन्मापासून 2500 वर्षापासून आहे, म्हणून तो काढण्यासाठी बाबा हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला समजवत असतात रोज। तो मैं इस शरीर से तुमको पढ़ाने आया हूं, यह मेरा शरीर नहीं है, मैंने इनमें प्रवेश किया है। फिर चले जाएंगे अपने धाम, मैं आया ही हूं तुम बच्चों को यह मंत्र देने। ऐसे नहीं कि मंत्र देकर चला जाता हूं, नहीं, बच्चों को देखना भी पड़ता है कि कहां तक सुधार हुआ है, फिर सुधारने की शिक्षा देते रहते हैं।
सेकंड का ज्ञान देकर चले जाए तो फिर ज्ञान का सागर भी न कहा जाए। कितना समय हुआ है तुमको समझाते ही रहते हैं। झाड़ की, भक्ति मार्ग की सब बातें समझने की डिटेल है, डिटेल में समझाते हैं। होलसेल माना मनमना भव, परंतु ऐसा कहकर चले तो नहीं जाएंगे। पालना यानी देखरेख भी करनी पड़े। कई बच्चे बाप को याद करते करते फिर गुम हो जाते हैं। फलानी आत्मा जिसका नाम फलाना था, बहुत अच्छा पढ़ता था, स्मृती तो आएगी ना। तर बाबा म्हणतात की मैं 1 सेकंद का ज्ञान आहे। होलसेल मध्ये सांगायचं तर मनमना भव, आणि रिटेल मध्ये डिटेल मध्ये खूप गोष्टी समजून सांगाव्या लागतात, तेव्हा आपल्याला पक्क होतं। जर बाबाने नुसतं एवढं येऊन 1 सेकंदाचं ज्ञान आहे, मैं आत्मा हूं और मुझे परमपिता परमात्मा को याद करना है, आत्मा समझकर मुझ परमात्मा को याद करो, एवढंच सांगून बाबा गेला असतं तर कोणी काय केलं असतं? इतकं बाबांना वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगावं लागतं, तेव्हा मग आपल्याला पक्क होत जातं। त्या स्थितीपर्यंत आपण पोहोचतो। स्थिती अवस्था बनायला वेळ लागतो, कारण आपलं जीवन वेगळं राहिलेलं आहे। या सगळ्या एक तर सतयुग त्रेतायुगामध्ये आपल्याला या गोष्टीची गरज नव्हती, आणि द्वापर युगापासून आपल्याला या गोष्टी माहितीच नाही, आणि त्यामुळे बाबांना येऊन या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये समजून सांगाव्या लागतात। तेव्हा आपण मग एक गोष्टीवरती पक्के होतो की मुझे अपने पिता परमात्मा को याद करते रहना है, मैं आत्मा हूं, हे पक्क होतं। तेव्हा जेव्हा बाबा या सगळ्या गोष्टी समजवतो, तेव्हा सगळ्या ज्ञानाचा सार जरी तो आहे, तरी त्याच्यामध्ये टिकायसाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे। मला पुन्हा देवता बनायचंय, पुन्हा मला हे जो पुरुषार्थ मी केला होता तो परत करावा लागेल तसाच्या तसा। या सगळ्या गोष्टी जेव्हा समजतात, तेव्हा आपण आपल्यामध्ये सगळं परिवर्तन आणतो। आपण देवतासारखे राहायला लागतो, आणि देवतासारखी राहायची रंगीत तालीम इथं झाली, ती प्रॅक्टिस झाली की आपल्याला बाबा त्या दुनियेमध्ये घेऊन जाऊ शकतो। असंच नाही घेऊन जाऊ शकत, बाबा तयार करून घेऊन जातो आपल्याला की तिथं कसं वागायचंय, कसं बोलायचंय, कसं विचार करायचंय, कशी भावना ठेवायची। मग ज्यांचे संस्कार परिवर्तन झाले, जे देवी देवतांसारखे बनले, त्यांना बाबा घेऊन जाऊ शकतो। म्हणून बाबा म्हणते 1 सेकंड में मैं आकर चला जाऊं तो कुछ नहीं होने वाला, इतना समझाना पड़ता, इतना समझाता आता हूं अभी तक भी। तो सगळे देवता थोड़ी बनले, हर एक में कोई ना कोई कमी है, और उसका कारण हमारे हिसाब किताब भी है, हमारी चार्जिंग कम हुई है। और इसलिए बाबा फिर हमें ज्ञान भी सिखाता है, योग करना भी सिखाता है, धारणाओं में कैसे रहना ये भी सिखाता है, और सेवा से पुण्य कैसे जमा करना ये भी सिखाता है। तब फिर हमारा सगळं जो संपूर्ण जो विकास व्हायला पाहिजे तो तेव्हा होतो, जेव्हा बाबा आपल्याला हे सगळं शिकवतो, आणि कंटिन्यू शिकवतो, रोज शिकवतो, तेव्हा आपली तशा प्रकारचा विकास होत जातो। बाप स्मृति दिलाते हैं, मीठे मीठे बच्चे मामे कम याद करो तो पाप कट जाएंगे। अब कैसे याद करते हो? क्या यह समझते हो कि बाबा परमधाम में है? नहीं, बाबा तो यहाँ रथ में बैठे हैं। इस रथ का सबको मालूम पड़ जाता है, यह है भाग्यशाली रथ। तो बाबा परमधाम में है, कधी आपण तशी आठवण करू शकतो, कधी आपण आठवण करू शकतो बाबा तो इस रथ में बैठा है आकर, बाबा इस रथ में बैठा है। बाबा जेव्हा ब्रह्मा बाबा साकार मध्ये होते तेव्हा बाबा त्यांच्या तनामध्ये यायचे, आणि जेव्हा आपण बाबाच्या कमऱ्यामध्ये बाबांच्या समोर बसतो डायरेक्ट, तर त्यावेळेला परमधामची आठवण करण्याची आवश्यकता नाही। त्यावेळेला आपण आठवण करू शकतो की बाबा इस तन में आकर बैठा है, और इस तन में आकर बैठकर वो मुझे दृष्टि दे रहा है, मुझे देख रहा है भगवान, डायरेक्ट देख रहा है। त्याच्यासाठी हा बाबाचा कमरा आहे। नंतर मग आपण थोडा वेळ परमधामची आठवण, परमधाम मधून आपण आलेलो आहे, बाबा परमधाम मध्ये जाऊन चार्जिंग करून घ्यायची थोडं थोडं। पण मेन जे बाबाच्या कमऱ्यामध्ये आपण बसतो, तर त्यावेळेला हे बुद्धीमध्ये पाहिजे की बाबा सामने बैठा है, मेरे सामने बाबा है, सामने से मुझे देख रहा है, और मुझ पर उसकी नजर है, वो मुझे दृष्टी दे रहा है। त्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघायचे, इतका मोठा चान्स आहे आपल्याला परमेश्वराच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याचा, आणि बिलकुल क्लिअर समजायचे की त्या भ्रुकुटीमध्ये येऊन शिवबाबा बसलेला आहे, आणि दोघं मला दृष्टी देत आहे, शिवबाबा ब्रह्मा बाबा। आणि त्या दृष्टीमधून काय मिळते? मला शक्ती मिळते, शांतीची किरणं येत आहे, निघताय किरणं त्यांच्यामधून। नुसतं दृष्टीद्वारे तर आपल्याला खूप पॉवरफुल अनुभव येऊ शकतो, पण बाकी आपण असं समजायचं की पूर्ण त्या चेहऱ्यातूनच किरणं निघताय।
जसं तो ज्ञानाचा सूर्य माझ्या समोर येऊन बसलेला आहे, त्याच्यातून किरण निघताय. शांती, शक्ती, प्रेम, आनंद, सुख, ते सगळं हा अनुभव करण्याचा चान्स आपल्याला आहे, तो पूर्ण घ्यायचा आहे आपण. आणि मग बिलकुल थोड्या वेळासाठी आपण विचार करायचा, परमधाम मध्ये बाबा, परमधाम मध्ये मी, बाबांना टच करतोय, मी आलो पुन्हा इथं, पुन्हा बाबा माझ्या समोर. असं वेगवेगळ्या आपण रोज असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण करायला पाहिजे आणि आनंद घ्यायला पाहिजे. क्योंकि बाबा अभी यहाँ पर चैतन्य में बैठा है, वो कहीं पर भी किसी मूर्ति में जाकर बैठा नहीं है. अभी यहाँ पर भी अंदर बाबा नहीं है, पण आपल्याला बिलकुल क्लिअर, ते चित्र बिलकुल क्लिअर पाहिजे. ते व्हायब्रेशनच्या रूपामध्ये बाबा इथं आहे. तसा बाबा इथं नाहीये, त्या फोटोमध्ये बाबा येऊन बसलेला नाहीये, पण तो व्हायब्रेशन, त्याची शक्ती, त्याचं मार्गदर्शन, त्याची प्रेरणा सगळं ते तो तिथून देतोय. तर व्हायब्रेशननी कार्य चाललेलं आहे. आपण आपल्या भावनेच्या आधाराने आपण त्याच्याशी जोडलेलो आहे. आपलं प्रेमाचं अंतर्गत गुप्त नातं आहे त्याच्याशी, आणि त्या आधाराने तो आपल्याला हे सगळं काही देतोय. फोटो एक माध्यम आहे, फोटोमध्ये बाबा नाहीये डायरेक्ट, पण त्याचे व्हायब्रेशन फोटोमध्ये, त्याची किरण फोटोमध्ये, आणि ते किरणांचा अनुभव आपल्याला करायचा आहे. ते प्रेमाचं, ते किरणांमध्ये जे प्रेम आहे, जी शांती आहे, जी शक्ती आहे, त्याचा अनुभव करायचा आहे. खूप चांगल्या प्रकारे आपण समजायचंय की बाबांचा फोकस माझ्यावरती, पूर्णपणे माझ्यावरती फोकस आहे. मलाच बघतोय बाबा, भले कोणी किती बसलेले असू द्या, कोणी नसू द्या, 2 जण आहे, 4 जण आहे, बिलकुल क्लिअर पाहिजे आपल्याला की बाबा मेरे तरफ देख रहा है, बाबा मुझे देख रहा है, बाबा मुझ में शक्ति भर रहा है. सबको तो वो देगा ही, जिसको लेना है वो लेता ही है, लेकिन मुझे लेनी है. अपनी जो आत्मा रूपी बैटरी है उसको बहुत अच्छी रीती से चार्ज करना है. हा बाबांचा कमरा आपल्यासाठी चार्जिंग स्टेशन झालं पाहिजे, चार्जिंगचं सेंटर झालं पाहिजे. तिथे येऊन आपल्याला स्वतःला चार्जिंग करून घ्यायचं. तो वो दिन भर में तो हम करते ही है, फिर बाबा परमधाम में, जब हम अमृत वेला में करते हैं, रात में सोते वक्त करते हैं, दिन भर में भी कभी भी हम सोच सकते हैं कि मैं आत्मा यहाँ से निकली, परमधाम में गई, बाबा को टच किया, बाबा के सामने बैठी हूँ, बाबा से किरणें ले रही हूँ, और फिर वापस नीचे. अधून मधून घरामध्ये पण आपल्याला हे करत राहायचंय, पण पूर्ण उपयोग आपल्याला या कमऱ्याचा अशासाठी करायचा आहे की आपली क्लिअर फुल चार्जिंग होईल. बाबा इथं बसलेला आहे असं समजून. अच्छा, मीठे मीठे सिके लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद, प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद, प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, किसी भी बात के चिंतन में अपना समय नहीं गंवाना है, अपनी मस्ती में रहना है, स्वयं के प्रति चिंतन कर आत्मा को सतो प्रधान बनाना है. नर से नारायण बनने के लिए अंत काल में एक बाप की ही याद रहे, इस हाईएस्ट युक्ति को सामने रखते हुए पुरुषार्थ करना है. मैं आत्मा हूँ, इस शरीर को भूल जाना है. वरदान है, दाता के देन को स्मृति में रख, सर्व लगावों से मुक्त रहने वाले आकर्षण मुक्त भव. कई बच्चे कहते हैं कि इनसे मेरा कोई लगाव नहीं है, परंतु इनका यह गुण बहुत अच्छा है, या इनमें सेवा की विशेषता बहुत है. लेकिन किसी व्यक्ति या वैभव की तरफ बार बार संकल्प जाना भी आकर्षण है. किसी की भी विशेषता को देखते, गुणों को व सेवा को देखते दाता को नहीं भूलो. यह दाता की देन है. यह स्मृति लगावों से मुक्त, आकर्षण मुक्त बना देगी. किसी पर भी प्रभावित नहीं होंगे. दुनियामध्ये असं आहे की कोणी काही चांगलं केलं तर त्याच्यावरती प्रभावित होऊन जातात आणि अटकून जातात त्याच्यामध्येच. बाबा हमें सिखाता है, अब वो दिन गए, द्वापर से तुम यही करते आए हो. उनमें अटकते, मनुष्यों में अटकते आए, मनुष्यों में अटकते आए, देवी देवताओं में अटकते आए, साधु संतों में अटकते आए. अभी तुम्हें बस अपनी बुद्धि को अटकाना है शिव बाबा में, क्योंकि वही हमारी चार्जिंग कर सकता है, वही हमें देवता बनाने वाला है, वही हमें पापों से मुक्त कर सकता है, वही हमें पतित से पावन बना सकता है, वही हमें विश्व की बादशाही दे सकता है. इसलिए अगर किसी में सेवा की विशेषता है, किसी में गुण अच्छा है, तो बिल्कुल क्लियर पाहिजे आपल्याला दाता की देन है. इनको किसने ऐसा बनाया? दाता ने ऐसा बनाया. जो दाता है सबका, शिव बाबा ने ऐसा बनाया.
ते गुण कशासाठी बघायचे की आपल्याला प्रेरणा घ्यायची की आपल्याला पण असं करायचंय. त्यांना दुवा द्यायच्या आहे, ज्यांच्यामध्ये गुण चांगले सेवा चांगली आहे त्यांना दुवा द्यायच्या आहे. पण क्लिअर बुद्धीमध्ये पाहिजे की बिल्कुल शिव बाबा दाता है और वो इनको ऐसा बना रहा है. मेरा बाबा इनको ऐसा बना रहा है, मेरा बाबा इनको देवता बना रहा है, मेरा बाबा इनको बहुत अच्छा भाग्य बनाने का मौका दे रहा है. बाबा पाहिजे सदा, म्हणजे मग आपण कोणामध्येही अटकणार नाही. बाबामध्ये किसी के भी प्रति संकल्प चलना ये भी लगाव है. संकल्प पण नाही तेवढ्या पुरतं तेवढं आपल्याला, क्योंकि अभी अंतिम समय है, इसलिए अंतिम समय के बाबा के अंतिम इशारे हैं कि अब मुझे याद करो. स्लोगन है, ऐसे रूहानी सोशल वर्कर बनो जो भटकती हुई आत्मा को ठिकाना दे दो, भगवान से मिला दो. वेगवेगळ्या प्रकारची समाजसेवा करतात लोक दुनियेमध्ये. कोणाला पैसा, कोणाला भोजन, कोणाला काय कोणाला काय कोणाला काय. बाबा इथं आपल्याला शिकवतो कि जो भटकती हुई आत्माएं हैं उनको ठिकाना देना है. उनको ठिकाना देने के लिए उनकी सेवा करनी है. उनकी सेवा कैसे करनी है? अपने तन मन धन से, समय श्वास संकल्प को लगाकर और मनसा वाचा कर्मणा, हर प्रकार की सेवा करनी है. भटकती हुई आत्मा को ठिकाना दे देना है, उनको भगवान से मिलाना है. ते परमेश्वराशी कसे मिळतील, बाबांशी कसे मिळतील, बाबांचे कसे बनतील हे बघण्यासाठी आपल्याला सेवा करायची. त्यांना बिलकुल आपल्याला ज्या पद्धतीने त्यांची सेवा करता येईल त्या पद्धतीने सेवा करायची. आणि खरी हीच समाजसेवा आहे बाबा म्हणतात. आता अंतिम समयाला हीच सेवा आवश्यक आहे की ते बाबांकडे यावे, बाबांचे बनावे. अच्छा, ओम शांती.